कर्नाटक पहिले युद्ध. आता ऍक्च्युली कर्नाटकचं पहिलं युद्ध होण्यामागची कारण काय, तर आपल्या देशामध्ये डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच असे भरपूर लोक आले आणि ते तिथून येऊन आपल्या देशामध्ये त्यांनी युद्ध केलं. लक्षात यायला लागलं, तिथून येऊन आपल्या देशामध्ये युद्ध केलं. तर सगळ्यात अगोदर आपल्याला नाही का हे कर्नाटकचं युद्धाचा कालावधी जर बघितला तर 1746 ते 1748 हा कालावधी आपल्या कर्नाटकच्या युद्धाचा. ठीक आहे, लक्षात यायला लागलं इकडे. आता त्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर ही घटना का घडली, कर्नाटकच्या पहिल्या युद्धाला एवढा जोर का भेटला, युरोपमध्ये नेमक्या काय घटना घडत होत्या, दिल्लीत काय घडत होतं, एवढं मोठं कर्नाटकच्या युद्धामध्ये नेमका कोणता नाही का तह झाला हे बघायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत युरोप. काय बघणार आहोत? युरोप. तर युरोप इथं एक करार, म्हणजे युरोप देशामध्ये नाही का कोणता नाही का हे होता, ऑस्ट्रिया नावाचा देश होता. कोणता? ऑस्ट्रिया. ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रिया. आणि या ऑस्ट्रियाचा एक राजा होता, त्याचं नाव होतं चार्ल्स सहावा. कोणता होता? चार्ल्स सहावा. या चार्ल्स सहावाला काही मुलगी नव्हती, म्हणजे मुलगा नव्हता तर त्यांनी नाही का काय केलं, बाबा आपल्याला नाही का उत्तराधिकारी नाही, तर आपली मुलगीच उत्तराधिकारी राहिली. आणि मुलगीच उत्तराधिकारी राहणार. तर त्या उत्तराधिकारी मुलीचं नाव काय आहे? काय आहे? मारिया थेरेसा. मारिया. आता मारिया थेरेसा उत्तराधिकारी आहे. विषय कुठे यायला लागला की बाबा जनरली आपल्या इथे एक पुरुष प्रधान संस्कृती जगभर पहिलेपासून असल्यासारखं आहे. ठीक आहे, पुरुषांना राजाचं स्थान, स्त्रीला डॉमिनेट केल्यासारखं नाही, तुला तो हक्क नाही, राजासारखं तू कारभार काय चालवणार का, तुला जमणार का. तर 1713 मध्ये चार्ल्स सहाव्यानं ऑलरेडी नाही का लिहून ठेवलं होतं, एक कायदाच बनवून ठेवला होता की पुढे जे घटना घडेल त्यापेक्षा मी अगोदरच, मृत्यूच्या अगोदर, की माझी मुलगी इथली सम्राज्ञी राहणार. काय राहणार? सम्राज्ञी. सम्राटाच्या पत्नीला सम्राज्ञी. काय राहणार? सम्राज्ञी होणार. पण यात काही देशांनी काय केलं, काही देश म्हणले की बाबा ठीक आहे, आणि काही जण आता सम्राज्ञी बनण्यासाठी ब्रिटन म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, इंग्लंड म्हणजेच इंग्रज, ठीक आहे, यांनी नाही का सपोर्ट केला. सपोर्ट म्हणजे पाठिंबा दिला की ओके ठीक आहे, जी सम्राज्ञी म्हणून नाही का आपण कोण, मारिया थेरेसा याला मान्यता देऊया. पण काही लोक देश विरोध करू लागले. तर विरोध करण्यामध्ये कोणकोणते देश होते की इथं स्पेन म्हणायला लागला की नाही जमणार बाबा, आम्हाला मान्य नाही आहे. कारण त्यांना काय करायचं आहे, आतमधून ऑस्ट्रियाची जी भूमी आहे ते आतमधून सगळी गिळायचा प्रयत्न चालू आहे की ऑस्ट्रिया आम्हाला नाही का मग याचा भूभाग लुटता येणार आम्हाला. यासाठी स्पेनचा डाव, फ्रेंच, बवेरिया, प्रशिया आणि यांचा जे राजा आहे समजा, किंवा लुई 15वा म्हणू शकतो आपण, लुई 15 किंवा चार्ल्स दुसरा, हे लोक त्यावेळेस असं वातावरण क्रिएट केलं की स्त्रीनं नाही बाबा तसं करायला पाहिजे, तिला सम्राज्ञी म्हणून काय निर्णय घेता येणार, नाही जमणार, तिला पुरुषांनाच असलं पाहिजे. आणि जर तिथं स्त्री नाही झाली तर या देशाचे फायदे काय, तर ऑस्ट्रियाचा सगळा भूभाग लुटता येणार ना. आणि मग त्यावेळेस कट्टर दोन नाही का देश नाही का, ज्याच्यामध्ये फ्रेंच आपण म्हणतो आणि दुसरा इकडून ब्रिटन, जे पाठिंबा मारिया थेरेसाला देणार होता, या दोघात नाही का कट्टर विरोध सुरू झाला. आणि या सगळ्या देशाचे युद्ध जवळपास 1740 ते 1748 पर्यंत चालले. आणि त्याचे परिणाम भारतात पण पडले की जे दुश्मन आपले मायबाप हात, म्हणजे आपले पूर्वज इथं युरोपमध्ये युद्ध करायला की नाही, तर आपण पण त्यांचे लेकरं पण इकडं युद्ध सुरू. म्हणजे परिणाम काय झाला, फ्रेंच आणि ब्रिटिश कट्टर विरोधक झाले. म्हणजे इकडं काय झालं, इंग्रज, आणि इकडं कोण झालं, फ्रेंच, हे कट्टर विरोधक झाले. आणि कट्टर विरोधक झाल्याच्या नंतर इथे विषय काय घडला की ते म्हणायला लागले की ठीक आहे, तिथं युद्ध चालू आहे, आपण इथंही सुरू. आणि त्याने जवळपास 1744 ला उघड ओपन वॉर म्हणते त्याला, ओपन वॉर म्हणजे खुलंच युद्ध सुरू झालं, खुले युद्ध. आणि त्याचे परिणाम भारतात पण पडसाद पडले की भारतात मग काय झालं की भारतात एक मद्रास नावाचं ठिकाण आहे. कोणतं? मद्रास, जे व्यापारी केंद्र आहे.
कोणाचं? इंग्रजाचं व्यापारी केंद्र. आणि इथे एक व्यापारी केंद्र चालण्यासाठी मद्रास ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे मद्रास इथं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती. आणि फ्रेंचांचं जे नाही एक केंद्र होतं त्याचं होतं नाव पांडेचेरी. काय होतं? पॉंडिचेरी. आणि हे पण एक व्यापारी केंद्र होतं. इथून सगळे फ्रेंच लोक सगळे व्यापार इथून करायचे पॉंडिचेरी. आता पॉंडिचेरी इथं पण नाही एक कंपनी होती. त्या कंपनीचं नाव काय होतं? आता फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी अशी कंपनी. आता ही आणि ही दोन कंपन्या चालवायला लागल्या. तिथले युद्धाचे परिणाम इथल्या कंपन्यांनी मग घेतले म्हणू लागले की बाबा आपल्याला काहीतरी करावं लागतं. एकमेकात राग तयार झाले, द्वेष निर्माण झाला. यांनी एखादा किल्ला बांधला की हे पण किल्ले बांधायला लागले. यांनी सैनिक तयार केले की हे पण सैनिक तयार करायला लागले. कारण युद्ध तिथं आणि इथेही तशाच पद्धतीचे एकमेकाच्या अंतःकरणामध्ये प्रचंड द्वेष वाढायला लागले. कोणत्या या कंपनीच्या मनामध्ये. ऍक्च्युली तिथे युरोपमध्ये युद्ध चालू पण त्याचे परिणाम इथं पण पडायला लागले. ठीक आहे. मग त्या याच्यात काय झालं जेव्हा अशा घटना घडली त्याच्यानंतर लक्षात आलं पॉंडिचेरी याच्यात नाही का आपल्याला काय लक्षात येणार आहे इथं मोर्शी नावाचा एन नावाचा गव्हर्नर होता. एन म्हणजे नप्ते मंगेश नाही काय निकोलस मोर्सी हा होता गव्हर्नर. आता या निकोलस मोर्सीनं काय केलेलं निकोलस मोर्सी इथला गव्हर्नर आणि याच टाइम मध्ये नाही का पॉंडिचेरी मध्ये होता जेडी म्हणजे जोसेफ डुप्ले नावाचा गव्हर्नर. या दोघांनी तयारी सुरू केली. इकडे 44 ला ओपन मार झालं. 44 ते 46 पर्यंत 1746 पर्यंत यांनी 2 वर्ष युद्ध तयारी सुरू केली दोघांना पण. इकडे डुप्ले परेशान होता आणि इकडे नाही का निकोलस मोर्से दोघांनी फुल फॉर्म मध्ये आले. चलो युद्ध तो करेंगेच. डोक्यात फुल फॉर्म मांडणं करायचा कारण तिकडे झाले इकडे नाही का युद्ध सुरू करणार. आणि अशा अवस्थेमध्ये काय झालं होतं की या डुप्ले एक विस्तारवादी माणूस होता की जमीन हडपायची म्हणजे हडपायची. विस्तारवादी हे आपलं जास्तीत जास्त राज्य असलं पाहिजे. आपल्याला येतं नुसतं व्यापार नाही करायचा तर राजकारणही करता आलं पाहिजे असला विचार होता याचा. राजकारणी विचारधारा तो होती, विस्तारवादी विचारधारा होती. यानं काय दिमाग चालवला एक कुणाला बोलवलं ला काय नाव आहे त्याचं ला बार्दोनी. ओके कोण ला बार्दोनी. आता ला बार्दोनी हे कुठला होता? मॉरिशस येथला ला बार्दोनी. या ला बार्दोनीनं काय केलं? आक्रमण केलं. आणि आक्रमण करून कुठं आक्रमण केलं तर मद्रास या व्यापारी केंद्रावरच केलं आणि त्याचं केंद्रच घेतलं. ते केंद्र किती तारखेला घेतलं तर 23 सप्टेंबर 1746 ला. आता ला बार्दोनी नाही का काय केलं तिथले सेना नेली. त्यानंतर काय नेलं? तोफा नेल्या. आधुनिक शस्त्र नेली. शस्त्र आणि प्रशिक्षित लोक नेली. प्रशिक्षित. आता हे सगळे ट्रेन लोक असल्यावर नाही का काही इलाज आहे काही इकडे नाही आहे. त्यांनी नाही का ना इलाज नाही का मद्रास नाही का त्यांच्या ताब्यात केलं. पण त्या कालावधीमध्ये एक घटना घडली की डुप्ले आणि बार्नोले ठीक आहे यांच्यात मतभेद झाले. आणि मतभेद काय होतं की डुप्ले जसा म्हणायला लागला होता डुप्ले म्हणला की जमीन पाहिजे. पण ला बार्दोना काय म्हणते नको बाबा म्हणला मद्रास वापस करून टाक. मद्रास काय करायचं आपल्याला वापस करायचा आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण काय घेऊया? खंडणी घेऊया. काय घेऊया? खंडणी म्हणजे काय राहते तर पैसे घेऊ. काय घेऊया आपण? पैसे. मद्रास वापस करून. डुप्ले म्हणलं नाही जमणार. आपण एवढी मेहनत केली, रक्त सांडलं, एवढं युद्ध केलं, एवढं सगळं केलं ना आता तू म्हणायला लागला त्यांना वापस करायचं. आपण काय घाबरट आहोत का? आपण मद्रास सोडायचं नाही. काही करू. इंग्रजांच्या डोक्यात प्लान आला. कर्नाटकचा एक नवाब होता. कर्नाटक नवाब काय नाव त्याचं? अनुरुद्दीन खान. काय होतं?
अनुरुद्दीन खान पेटला. इंग्रज कर्नाटकच्या नावाचा अबे बघन राजा, तू हा आतला एरिया ते मद्रास गिळायला लागले आणि तू झोपल्या कुंभकर्णासारखा झोपायला लागला. तू हे एरियात येऊन कार्यक्रम चालू आहे, काही तर विचार कर. याच्या अंग तळपायची मस्तकाला गेली. आपण कधी बिग नाही कसं आहे माहिती का, सरत जाते मग फरकंडीला मारतो. म्हणजे सगळं जिंकून घेतलं डुप्लेनं, मग उड्या मारायला लागला अनुरुद्दीन. मग त्या पिरियड मध्ये डुप्लेने एक अजून माणूस पाठवला होता. कोण पाठवलं होतं? दुसरा एक, त्याचं नाव काय होतं? डुप्ले विरुद्ध एक युद्ध झालं. कोणाचं? फ्रेंचांचं. पारदीस नावाचा सेनापती होता. कोणता? पारदीस नावाचा सेनापती. आणि पारदीस नावाच्या सेनापती सोबत युद्ध कोणाचं झालं? अनुरुद्दीन खानचं. हे एक तर हुशार माणूस, सैनिक कमी जरी असले तर शिकलेले सैनिक, आधुनिक तोफा गोळा, मोठमोठाल्या तोफा गोळा, बंदुकी चांगल्यावाल्या, हे करून याचा कार्यक्रम वाजवला, हरवलं. इथं हा अनुरुद्दीन खान पराजय झाला. आणि यांची लढाई कुठं झाली होती? अड्याची नदी, या नदीच्या भोवती, अड्याच्या नदीवर झाली. आता नवाबला पुन्हा नाही का यांनी नाही का काय केलं, म्हणलं आपल्याला नाही का असं नाही जमणार. पुन्हा मद्रास नाही का काय केलं, तुमचे इंग्रज जे होते ते इंग्रजाचा एक सेनापती इंग्रजाचा एक काय होता? सेनापती म्हणण्यापेक्षा ॲडमिरल एडवर्ड काय होतं? एडवर्ड बाक्साले. काय होतं नाव त्याचं? एडवर्ड. या पठ्ठ्यानं नाही का काय केलं, तुमची पॉंडिचेरी घेतली. पॉंडिचेरी यावर हल्ला केला. काय केला? हल्ला केला. आणि बिचारा ॲडमिरल एडवर्ड बाक्सावेला हरण्यामागचं कारण काय होतं? याने युद्ध केला होता तो टाइम चुकीचा होता. पावसाळ्यात युद्ध केलं. मग पाऊस भयंकर प्रमाणात आला, प्रचंड पाऊस. वरून त्या पिरियड मध्ये ब्रिटिश लोक यायला आपल्या इथलं वातावरण सूट होईना झालं. सैन्य बिमार पडायला लागली. त्या टाइम मध्ये डुप्ले चलाकीने मस्त एक नंबरपणे युद्ध करायला लागले. कोणाच्या सहाय्याने करायला लागला होता? हे पारदीसच्या. त्या पिरियड मध्ये नाही का खूप बाक्सावेला प्रयत्न केले. आखरी शेवटी नाही का काय करावं लागलं, तिकडं युरोप मधले युद्ध 1746 ला युरोपातले युद्ध थांबलं. आणि मग त्या पिरियड मध्ये इकडं पण शहाणपणा आला. कर्नाटकमध्ये फ्रेंच काय म्हणले? फ्रेंच या देशात एक ठिकाण आहे काय, एक्स ला शापेल. ओके, इथे एक तह झाला आणि या तहानुसार काय म्हणलं गेलं की जे इंग्रजानं जिंकलं ते इंग्रजानं वापस करायचं आणि फ्रेंचानं जिंकलं ते फ्रेंचानं वापस. तर दोघात एकमेकात सगळं जिंकलेलं काय कराकरी झाली? वापस कराकरी झाली. आणि हा तह 1748 ला. आणि या 1748 ला जसा हा तह झाला, कोणत्या एक्सला? शापेल असं नाव, सापेल असं घ्यावं नाव. ओके, हा तह जसा झाला तसं कर्नाटकचं पहिलं युद्ध संपलं. म्हणतात कर्नाटकचे पहिले युद्ध समाप्त. फक्त गोष्ट एक लक्षात ठेवायची या युद्धातून, जमीन आपली तिथं येऊन दुसरे राज्य करायला लागले. आणि हे युद्ध होण्याचं एकमेव कारण आपला महामूर्खपणा. म्हणजे दिल्लीत मराठी, निजाम, सरदार सगळे भांडण करू लागले, म्हणून त्यांना इथे येऊन युद्ध करायला संधी भेटली. आणि आपण कसे आहोत माहिती का, एकमेकावर काय विश्वास ठेवत. आणि त्या इंग्रजांना या गोष्टीचं माहिती होतं की हे राज्य एकमेकाचे शत्रू हात फोडान राज्य करा. म्हणून पक्क लक्षात ठेवायचं. शिकण्यासारखं काय आहे याच्यातून की आपल्याला आपल्या शत्रूला सुद्धा कोणीतरी तिसरे येऊन जेव्हा पुश करते चला युद्ध करा, तेव्हा समजा हा लई घातक आहे आपल्या शत्रूला. ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. आपण दोन मैत्रिणी आहोत, तर तिसरीच कोणीतरी आपल्या दोन नाही का याच्यात फूट पाडत असेल आणि आपण दोघं कट्टर शत्रू बनायला असलेल्या मैत्रिणी, तर आपण सावध झालं पाहिजे. लक्षात यायला लागलं की आपल्याला तिलाही पेटवत आहे कोणतरी, आपल्यालाही पेटवत आहे. तर अशा पद्धतीनं तिसरा व्यक्ती जर समजा लॉलीपॉप खाऊ द्यायचा नसेल तर पक्क लक्षात ठेवायचं, तिसऱ्याचं ना शत्रूनं ऐकलं पाहिजे ना आपण ऐकलं.